नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. चॅनलवर आपण मराठी लेखकांसाठी अनेक वेगवेगळे माहितीपर व्हिडिओ बनवत असतो. तर कंटेंट रायटिंग ह्या विषयावर मी बऱ्याचदा बोलली आहे की मराठी लेखकांनी किंवा मराठी ज्यांना लिहिणं वाचन आवडतं त्यांनी कंटेंट रायटिंग शिकून घ्या. कंटेंट रायटिंग हे सर्वांचं मूळ आहे. एकदा तुम्ही कंटेंट रायटिंग शिकल्या की तुम्हाला कमाई करायचे अनेक मार्ग खुले होतात. त्यापैकीच एक महत्वाचा मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. तर ब्लॉगिंग हे कंटेंट रायटिंग जर तुम्ही शिकला असाल तर फार सोपं जातं. तर ब्लॉगिंग विषयी व्हिडिओ बनवा याविषयी मला भरपूर मेसेज आणि भरपूर विद्यार्थी माझे कंटेंट रायटिंगचे जे आहेत ते सांगत होते इतके दिवस. तर आज आपण ही सिरीज चालू करतोय ब्लॉगिंग विषयी. तर या सिरीज मध्ये ब्लॉगस्पॉटवर ब्लॉग कसा बनवायचा किंवा तुमची वेबसाईट कशी बनवायची याच्याविषयी पूर्ण माहिती असणार आहे. तर या सिरीज मध्ये आपण ब्लॉगस्पॉटची माहिती घेणार आहोत. याचं कारणही मी पुढे सांगणार आहे. तर चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट जरूर येऊ द्या, जेणेकरून मी तुम्हाला आणखीन वेगवेगळे नवनवीन माहिती असणारे व्हिडिओ पुढे आणत जाईल. ब्लॉगस्पॉटवर वेबसाईट बनवायचे कारण आहे काय आहे, जसं मी सांगितलं दोन ऑप्शन असतात, वर्डप्रेस किंवा ब्लॉगस्पॉट. तर ब्लॉगस्पॉटवर बनवायचं म्हणजे ब्लॉगरवर बनवायचं कारण हेच आहे की ते पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही जर बिगिनर असाल ब्लॉगिंगसाठी तर थोडासा वेळ ब्लॉगरवर घालवा, थोडंसं वर्किंग त्याचं समजून घ्या. ब्लॉगिंग कसं चालतं, काय गोष्टी महत्वाच्या असतात, काय काय गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत, ह्या सगळं जे तुमचं बेसिक जे नॉलेज आहे ब्लॉगिंगचं ते तुम्हाला ब्लॉगस्पॉटवर येऊन जाईल. प्लस जसं मी सांगितलं कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही, कारण होस्टिंग जे आहे ब्लॉगर हे होस्टिंग आहे हे फ्री आहे. तसंच डोमेन ही विकत घ्यायची गरज नाही. पण समजा तुम्हाला वाटलं की डोमेन त्याला ऍड करावं तर तेही तुम्हाला करता येतं, तेही सोपं आहे. तर या सगळी गोष्ट मी ह्याच्यात सांगणार आहे. सुरुवातीपासून या गोष्टी मी कव्हर करणार आहे, विथ प्रॅक्टिकल दाखवणार आहे. या सगळ्या सिरीजच्या शेवटी मी खात्री देते की तुमचा एक ब्लॉग पूर्णपणे तयार असेल आणि त्यासाठी कुठलंही तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करावे लागणार नाहीत. फक्त स्टेप बाय स्टेप गोष्टी बघून तुम्हाला करायच्या आहेत आणि त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आता असं होईल की ह्याचे कदाचित 5, 6, 7 भाग येऊ शकतील. तर प्रत्येक भागाची म्हणजे एक प्लेलिस्टच मी बनवणार आहे आणि ती प्लेलिस्टची लिंक ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली असणार आहे. समजा तुमचा कुठला भाग मिस झाला किंवा तुम्हाला परत बघायचा असेल तर त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला सगळे भाग एकत्र दिसतील आणि जो तुमचा भाग राहिला आहे तो दिसेल. त्यामुळे लक्षात ठेवा, भाग पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 ची पूर्ण प्लेलिस्ट असेल आणि त्या ब्लॉगिंग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या मराठीत मी सगळ्या समजवणार आहे. आतापर्यंत तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय की सोप्या पद्धतीने मी गोष्टी सांगते, त्या तुम्हाला कळतात आणि तुम्ही त्या इम्प्लिमेंटही केलाय. तर ब्लॉगिंगलाही तुम्ही नक्की सुरुवात करा. याच्यामध्ये ब्लॉग तयार करणे, मेनू ऍड करणे, थीम किंवा टेम्पलेट कशी बनवायचे, पेजेस कसे बनवायचे, पेजेस लिंक कसे करायचे, ब्लॉग कसा लिहायचा, SEO फ्रेंडली ब्लॉग कसा लिहायचा, नंतर तो पब्लिश कसा करायचा, इमेजेस कशा ऍड करायच्या, या सगळ्या महत्वाच्या ब्लॉगच्या काही सेटिंग असतात त्या कशा करायच्या, नंतर थंबनेल, तुमचा ब्लॉगसाठी एक आयकनही बनवायला लागतो, लोगो बनवायला लागतो, तो कसा बनवायचा, कुठून बनवायचा, या सगळ्या गोष्टी मी सोप्या भाषेत फ्री मध्ये सांगितल्या आहे. प्लस तुमचा ब्लॉग पुढे जाऊन वेबसाईट गुगलला ऍड कसा करायचा, तो सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला या सिरीजद्वारे मिळणार आहे. खूप वेळ लागतो एक सिरीज करायला, एक व्हिडिओ बनवायला. तर तुम्हाला आवडल्यास जरूर खाली कमेंट करा. आणि महत्वाचं म्हणजे ही ब्लॉगिंग सिरीज थांबणार नाहीये. जे जे तुमचे डाऊट येतील मला कमेंट मधनं सगळ्यांनी सांगत राहा. त्या डाऊटवर पुढे जर व्हिडिओची गरज लागली तर मी आणखीन व्हिडिओही आणणार आहे. त्यामुळे ही सिरीज अपडेट होत राहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक, कमेंट आणि आपल्या मराठी लोकांबरोबर शेअर करायला विसरू नका. तर चालू. पहिला
सगळ्यात आधी आपल्याला blogger.com हे उघडायचं आहे. blogger.com उघडल्यावर अशी वेबसाईट येते. पहिलं पेज तुम्हाला दिसतं आणि इथे तुम्हाला दिसत असेल क्रिएट युअर पेज, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर हे तुम्हाला विचारेल की कुठल्या गुगल अकाउंटने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर तुमचं जे काय असेल गुगल अकाउंट त्याने जस्ट लॉग इन करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं आधी इथे तुमचं टायटल ऑफ युअर ब्लॉग असं येईल. तर आपण न्यूज वेबसाईट बनवत आहोत, तर इथे टायटल आपण असे देऊ शकतो की आपल्या न्यूज किंवा आपली बातमी, कुठलंही. हे बदलता पण येतं नंतर, तर ते राहू दे. त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हा ॲड्रेस इथे बदलता येत नाही, त्यामुळे नीट लक्ष देऊन द्यायचं आहे. सो मी इथे पण देते आपल्या न्यूज. आता आपल्या न्यूज आल्यावर बघा त्यांनी खाली ओके आपल्या न्यूज दिल्यावर त्यांनी खाली लिहिलं सॉरी दिस ब्लॉग ॲड्रेस इज नॉट अवेलेबल. मग मी समजा इथे अजून एक ए किंवा एस टाकला तर येतं आहे का? येस, दिस ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल. मग आत्ता आपल्या वेबसाईटचा ॲड्रेस असा असेल आपल्या news.blogspot.com. ओके, तर ही URL तुमच्या ज्या निश आहे, जे तुमचा विषय आहे त्याच्याशी रिलेटेड जर हे टाकलं तर बेस्ट आहे. हे झाल्यावर नेक्स्ट क्लिक करायचं. आता डिस्प्ले न्यूज, तिथे पण हेच टाकूया आपण आणि फिनिश. आता प्रोसेस होत आहे. आपण एकदम ब्लॉगस्पॉटच्या डॅशबोर्डवर येणार आणि हे आहे आपलं ब्लॉगस्पॉटचं डॅशबोर्ड, म्हणजे जिथे आपण पोस्ट करणार, सगळ्या गोष्टी बघणार. सो मी इथे एक गोष्ट तुम्हाला समजवते. ओके, इथे बघा तुमचं लॉग इन ज्या ह्यानी केलं आहे त्याचं नाव इथे येऊन गेलं. आता इथे पहा न्यू पोस्ट, म्हणजे आपण जे लिहितो ती इथे न्यू पोस्ट असते. हे आलं तुमचं आपल्या न्यूज. ओके, एकाच मेल ID वरून तुम्ही भरपूर वेबसाईट बनवू शकता. तर ही आपण आणखीन एक समजा इथे नवीन वेबसाईट तयार करायची असेल तर इथूनही करू शकतो. मेल ॲड्रेस सेम राहतो. तर सध्या आपण एकच वेबसाईट बनवली आहे आपल्या न्यूज. त्याच्यानंतर हे आहे पोस्ट. पोस्ट सेक्शनमध्ये आपल्या सगळ्या ज्या वेबसाईट आहेत त्या आपल्याला इथे दिसणार आहेत. नंतर स्टॅट्स म्हणजे किती व्ह्यूज मिळाले कुठल्या पोस्टला ते सगळं आपल्याला इथे दिसणार आहे. किती फॉलोअर, किती पोस्ट आहेत, किती कमेंट्स आहेत. ओके, लेटेस्ट पोस्ट कुठली, हे बघा आपल्या न्यूज वगैरे. सो इथे तुम्हाला सगळं इथे दिसणार आहे. नंतर कमेंट्स, ज्या काही कमेंट्स येतील तुमच्या लेखाला त्या इथे दिसणार आहे. मग अर्निंग, हे महत्त्वाचं सेक्शन आहे. इथे आपल्याला ॲडसेन्स अकाउंट ॲड करायचं असतं, पण ते आत्ता नाही, ते प्रॉपर तुम्हाला तसे व्ह्यूज आल्यावर, तुमची वेबसाईट तेवढी चांगली चालल्यावर मग अर्निंगसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी ॲडसेन्स अकाउंटला आपल्याला अप्लाय करावं लागतं आणि जर ते गुगलकडून ॲक्सेप्ट झालं तर आपली वेबसाईटवर या अर्निंग चालू होते. त्यानंतर पेजेस आपल्याला करावे लागतात, लेआउट असते, थीम असते, सेटिंग असतात. सो असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर सगळ्यात आधी आपण काय करायचं, आपण बघूया की ही वेबसाईट कशी दिसते. राईट क्लिक करते मी, न्यू टॅबमध्ये ओपन करते. तर सध्या आपल्या न्यूज आत्ता बघा कशी दिसते आहे, आपल्या न्यूज, आणि इथे काहीच नाही आहे. सो ही हा आपला वेबसाईटचा झाला ॲड्रेस. हे बघा https aplynews.blogspot.com. आता ही फ्री आहे त्यामुळे blogspot.com असं आलेलं आहे. जर आपण ह्याला डोमेन ॲड केलं तर इथे आपला न्यूज.com येतं. ओके, तर ते डोमेन आपल्याला विकत घ्यावं लागतं आणि मगच आपल्याला तिथे .com येतं. हे ब्लॉगस्पॉट काढून निघून जातं. ओके, पण जोपर्यंत आपण फ्री वेबसाईट वापरणार आहोत तोपर्यंत blogspot.com हा ॲड्रेस आपल्या वेबसाईटचा कायम राहणार आहे. सो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काही आता सेटिंग बघणार आहोत ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ह्या खूप लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या वेबसाईटवर कधी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे मी मगाशी म्हटलं होतं की टायटल, हे जे टायटल आहे हे टायटल आपल्याला
नंतर बदलता पण येतं. तर इथे आपण व्यवस्थित टायटल टाकू शकतो. 100 कॅरेक्टरची आहे पर्यंत आपण टायटल लिहू शकतो. ओके, सो मी इथे आपल्या न्यूज लिहिल्या. हे मराठीतही लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सध्या मी इंग्रजीत ठेवते. त्याच्यानंतर आहे डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शन पण महत्त्वाचं आहे की डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात. तर तुमच्या वेबसाईटवर कुठल्या प्रकारचे जे विषय आहेत ते तुम्ही लिहिणार आहात. आता इथे मी सगळ्या प्रकारच्या न्यूज लिहिणार आहेत. तर मी इथे न्यूज मराठी, नंतर ट्रेंडिंग न्यूज, स्पोर्ट्स न्यूज, हेल्थ न्यूज, नंतर इकॉनॉमी किंवा आपण म्हणू समजा शेअर मार्केट न्यूज. तर जे तुम्हाला व्यवस्थित ज्या न्यूज लिहिता येईल ना त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. तर जनरली आपल्या वेबसाईटवर कोणते कोणते विषय आहेत त्याची नावं आपल्याला इथे थोडक्यात लिहायची आहे, बाकी वेगळं काही नाही आहे. हे डिस्क्रिप्शन तुम्ही ChatGPTला वापरून विचारून पण लिहू शकता. त्याला तुम्ही प्रॉम्प्ट देऊ शकता की आय एम क्रिएटिंग अ वेबसाईट फॉर न्यूज इन मराठी, प्लीज गिव्ह मी डिस्क्रिप्शन ऑफ माय वेबसाईट इन 500 वर्ड. तर तो सगळे निश देईल आणि तेच तुम्ही इथे कॉपी पेस्ट करू शकता. ओके, ब्लॉग लँग्वेज इंग्लिश ठेवली तरी चालेल, मराठी केली तरी चालेल, पण जनरली आपण इंग्लिश ठेवतो कारण SEOसाठी ते बरं पडतं. शो वॉर्निंग टू ब्लॉग रीडर्स, हे काही करायचं नाही आहे. गुगल ॲनालिटिक्स मेजर ID आत्ता काही नको आहे. फेव आयकॉन पण आपण ॲड करू शकतो. फेव आयकॉन म्हणजे काय असतं, आता ही सपोज एक वेबसाईट आहे, कुठलीही वेबसाईट मी लोकसत्ता समजा ही उघडली वेबसाईट. आता हे तुम्हाला इथे दिसत असेल, हे बघा, हे जे छोटंसं आहे याला म्हणतात फेव आयकॉन. ओके, किंवा ही वेबसाईट उघडल्यावर आता लोगो पण होतो इथे. वेबसाईट उघडल्यावर पण आपल्याला एक आता समजा मी हे केलं, हां इथे आता तुम्हाला दिसतोय, सॉरी हेच मोठं होतं आहे. सो हा त्यांचा लोगो आहे, हा त्यांचा लोगो आहे. आणि इथे जे तुम्हाला कोपऱ्यात दिसतंय बघा, याला म्हणतात फेव आयकॉन. सो हा आयकॉन पण आपण टाकू शकतो. सो तोही आपण टाकून बघू शकतो. तो असतो फेव आयकॉन. सो तो हा जस्ट आपल्याला क्रिएट करायचा आहे आणि इथून आपण जस्ट सेव्ह कुठलाही एक टाकून करू शकतो. त्याचं एक साईज पण असतं, 100 KB आत ती फाईल टाकायची आणि मग इथे सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर विजिबल टू सर्च इंजिन हे ऑनच आहे बाय डिफॉल्ट, तर ऑनच ठेवायचं, त्याला काही ऑफ वगैरे करायचं नाही. हे तुमचं बघा, हे आपला ब्लॉगचा ॲड्रेस आहे, आपल्या news.blogspot.com. त्याच्यानंतर कस्टम डोमेन, मी जसं म्हणलं होतं, जर आपल्याला हे ब्लॉगस्पॉट काढून टाकायचं असेल आणि कुठलं डोमेन विकत घेऊन ॲड करायचे असेल तर त्याचे सेटिंग आपल्याला इथे करायचे आहेत. पण सध्या आपण फ्री करत आहोत तर ह्या गोष्टी काही गरजेच्या नाहीत. HTTPS हे सगळंच्या सगळं तसंच ठेवायचं. इकडे जे परमिशन्स वगैरे आहेत ह्या काहीही बदलायच्या नाहीत. मॅक्स पोस्ट शोन ऑन मेन पेज, आता 7 पोस्ट लिहिल्यात, इथे तुम्ही 8 करू शकता किंवा 10ही करू शकता. हे म्हणजे काय असतं की एका याच्यावर आपल्याला मेन पेजवर किती पोस्ट दिसतील. आता यांच्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पोस्ट त्यांच्या एका पेजवर दिसत आहेत. सो त्याच्यासाठी ते आपल्याला इथे पोस्ट करायचे. तर इथे 10 ठेवू शकता किंवा 5 ठेवू शकता, तुम्ही किती लिहिता त्याच्यावर आहे. तर सध्या मी 5 ठेवते. त्याच्यानंतर हे काहीच नाही करायचं. लेझी लोड इमेज हे ऑन करायचं. वेब इमेज सर्विंग हे पण ऑन करायचं, म्हणजे आपल्या इमेज त्या ॲटोमॅटिक क्रिएट होतात. वेब तुमच्या जे आहेत त्या वेब पी या ऑप्शनमध्ये त्या क्रिएट होतात. सो जस्ट ऑन करायचं आहे, बाकी काही वेगळं काही करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. आता खालच्या काही सेटिंग आहेत. सगळ्यात महत्त्वाचा टाईम झोन हा लॉस एंजेलिसचा बाय डिफॉल्ट असतो,
तर तो काढून आपल्याला इथे कलकत्ता म्हणजे आपल्या भारताचा करायचा असतो. तर एकदम बऱ्यापैकी खाली आहे कलकत्ता. हे बघा इथे आलं. हा क्लिक करायचा, सेव्ह करायचा. सगळ्या सेटिंग सेव्ह करत जायचं. इथे बदललं. डेट हेडर हे तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर करू शकता. मी हा ठेवते आहे. त्याच्यानंतर टाईम रॅप हे काही चेंज नाही करायचं आहे. एनेबल सर्च डिस्क्रिप्शन. हे SEOसाठी जनरली उपयोगी होतं की ज्यावेळेला आपण ज्यावेळेला आपल्या पोस्ट सर्च इंजिनला जातात तर त्यावेळेला हे जे टॅग्स आहेत ते टॅग्स उपयोगी पडतात. हे जे आपण इकडे डिस्क्रिप्शन दिलं आहे ना ते तसंच आपण इथे पण पेस्ट करू शकतो. जे महत्त्वाचे टॅग्स आहेत ते इथे करू शकतो. सो मी ह्या इथेच पोस्ट सेम टू सेम इथे टाकून देते. हे पण आपण मी जसं म्हणलं आपल्या ChatGPTला विचारून जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर आहे कस्टम 404. याचा कोड आहे म्हणजे सपोज हा कोड काय समजा तुमच्या इथे काही एरर आला वेबसाईटवर, त्या वेबसाईटवर मग तो एरर दिसतो 404. तर 404 न दिसण्याऐवजी तुमचं होम पेज दिसतं, त्याला म्हणतात कस्टम 404. तर त्याच्यासाठी एक कोड असतो, तो तशाच्या तसा तुम्हाला जस्ट पेस्ट करायचा आहे. हा कोड मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर हा असा पोस्ट करायचा आणि इथे जस्ट आपल्याला आपल्या वेबसाईटचं जर नाव असेल तर ते नाव चेंज करायचं. पण मी हा इथून काढून ठेवलं आहे, वेबसाईटचं काही नाव इथे दिलेलं नाही आहे. तर तो असाच्या असा पेस्ट करा आणि समजा जर तुम्हाला परत काही एरर आला तर हे सरळ ऑफ ठेवलं तरी चालेल. हे मॅन्डेटरी नाही कस्टम कोड टाकणं. ओके, सो तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला ठेवायचं आहे किंवा नाही आहे. हे ठेवल्यामुळे फक्त एकच फायदा होतो की तुमचं जे पेज आहे ते न दिसता तुम्ही डायरेक्टली तुमच्या होम पेजवर जाल, एवढाच त्याचा फायदा होतो, बाकी दुसरा काही फायदा होत नाही. सो सध्या मी सेव्ह करते आहे. तुम्हाला जर काही एरर वाटला तर मग सरळ तुम्ही इथनं ऑफ ठेवून द्या, हे डिलीट करा आणि सेव्ह करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. सो सध्या मी हे ठेवते आहे. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं सेटिंग आहे एनेबल कस्टम robot.txt. तर प्रत्येक वेबसाईटची एक robot.txt असते, हे ऑन करायचं आणि इथे पण एक फाईल पेस्ट करायची आहे. ती पण ही इथली जी फाईल आहे ती तशीच्या तशी कॉपी करायची आणि याच्यात पेस्ट करायची. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय की हे वेगळी वेबसाईट आहे, तर ही आपल्याला चेंज करायची आहे. इथे आपल्याला आपल्या वेबसाईटचं नाव टाकायचं आहे. सो मी आपल्या वेबसाईटचं ही जी लिंक आहे ही कॉपी करणार आणि आधीच्या वेबसाईटची लिंक काढून ही लिंक काढून इथे फक्त आपल्या वेबसाईटची लिंक टाकणार. ओके, ते झालं एवढंच आणि सेव्ह करणार. सो इथे तुम्हाला ही एक सेटिंग करायची आहे, रोबोट्स एक टाकायची एनेबल आणि इथे कस्टम 404. ओके, या दोन गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर पुढं काही करायचं नाही आहे. गुगल सर्च कन्सोल म्हणजे काही नाही, आपल्याला जेवढे व्ह्यूज वगैरे येतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून दिसतात, त्यामुळे हे गुगल सर्च कन्सोल असतो. पण तो आपल्याला आत्ता लगेच काही करायचं नाही आहे, खूप वेळ असतो त्याला, आत्ता लगेच काही करू नका. ओके, हे नंतर करू आपण, ॲड करायची आहे वेबसाईट. त्याच्यानंतर मॉनिटायझेशन ही जी आहे हे सेटिंग तुम्ही आत्ता ऑन ठेवून उपयोग नाही आहे, कारण ज्या वेळेला तुमचं मॉनिटायझेशन ऑन होतो त्यावेळेला इथे तुम्हाला एक कोड पेस्ट करायचा असतो, मग जाहिराती वेबसाईटवर दिसायला लागतात. सो आत्ता ऑफ ठेवा. एकदा तुमचं मॉनिटायझेशन ऑन झालं की हे सेटिंग ऑन करून याच्यामध्ये तो कोड पेस्ट करायचा, इतकंच आहे. त्याच्यानंतर आणखीन खाली काही वेगळं बदल करायचे गरज नाही आहे. फक्त आणखीन एक बदल तुमचा एक महत्त्वाचा राहिला की होम पेज टॅग्स. इथे ऑल आणि नो डीपी एवढंच करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. इथे पण जाऊन ऑल नो डीपी सेव्ह आणि हे पण ऑल नो डीपी. हे आपल्याला याच्यासाठीच करायचे आहेत. कशासाठी? जेव्हा आपलं सर्च इंजिन जेव्हा आपली वेबसाईट शोधतं त्याला हे हेल्पफुल होतं, त्या टॅग्सनी ते सेव्ह करतं. त्यामुळे या तिन्ही गोष्टी करायच्या आहे. सो क्रॉलर्स आणि इंडेक्सिंगच्या सेटिंग ह्या महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. आत्ता ज्या काय मी सांगितल्यात त्याप्रमाणे
जस्ट करत जा. सो इतकं झालं की मग आपलं बेसिक सेटिंग या पूर्णपणे झालेल्या आहेत. आणि आत्ता ज्या सेटिंग झाल्यात तर याच्यामध्ये आणखीन काही बदल आपल्याला करायची आत्ता तरी गरज नाही आहे. हे झाल्यावर आपण पुन्हा ब्लॉग बघू. आता ह्याच्यामध्ये काही चेंज दिसणार नाही, फक्त इथे तुम्ही बघा हे आलं न्यूज मराठी, ट्रेंडिंग न्यूज, स्पोर्ट्स आणि हे आपलं वेबसाईटचं नाव चेंज झालं थोडंसं, एवढंच आलं. आधी आता आपण टायटल चेंज केलं त्यामुळे हे या गोष्टी दिसायला लागल्यात. ओके, आता बघा तुम्ही लुक खूप साधा दिसतोय आपल्या वेबसाईटचा, अगदी साधा दिसतोय. मग जरासा चांगला लुक आणायला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला करायचं असतं एक थीम डाउनलोड करायची असते, टेम्पलेट्स म्हणतात त्याला. त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे लेआउटमध्ये. आता हे लेआउट बघा, इथे सगळे त्याचे सेटिंग असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या असतात थीमच्या. तर आपण ही थीम न वापरता रेडीमेड थीम वापरू शकतो. त्याच्यासाठी थीममध्ये जायचं. आता ह्या सगळ्या ब्लॉगरच्या थीम आहेत, पण कोणीच या थीम वापरत नाहीत जनरली, कारण ह्या खूपच बेसिक थीम आहेत. पण समजा तुम्हाला कुठली ह्याच्यातली सिम्पल जस्ट वापरून बघायची असेल तर कुठलीही अप्लाय करा, काहीच हरकत नाही आहे. दुसरीकडे जाऊन डाउनलोड करायची गरज नाही. पण जर आपल्याला काही चेंज करायची असेल तर आपण आता चेंज करू. पण त्याच्या आधी तुम्हाला मी काही वेबसाईटचं नाव सांगते ज्याच्यावरून तुम्ही थीम डाउनलोड करू शकता. तर ही वेबसाईट आहे goyabi.com. इथे तुम्हाला दिसत असेल हे GOOYABI. सो ह्याच्यावर सगळ्या ब्लॉगरच्या फ्री थीम्स आहेत ज्या तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत. तर इथे मी एक थीम बघितली आहे जी आहे ही टाइम मॅग ब्लॉगर टेम्पलेट. ओके, सो ही थीम चांगली वाटती आहे. ही जरा ही बघा, ही अशी दिसणार आहे आपली वेबसाईट ज्या वेळेला आपण ही थीम इन्स्टॉल करू. तर आपण आता हीच थीम इन्स्टॉल करणार आहे. ही थीम तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन जस्ट इथे बघा खाली डाउनलोड करायची आहे. डाउनलोड केली की ती तुमच्या इथे डाउनलोड्समध्ये येऊन जाईल. इथे बघा ही ओके, टाइम आहे अशी डाउनलोड दिसेल. ती ओपन करायची आहे आणि त्याच्यातनं फक्त आपल्याला XML फाईल म्हणजे HTML फाईल ओपन करायची आहे. आता ही जी मी डाउनलोड केलेली आहे तीच मी याच्यासाठी वापरणार. आता तुम्हाला दाखवते. हां, आता इथे जायचं कस्टमाइजमध्ये. इथे तुम्हाला दिसतंय की ह्या गोष्टी कस्टमाइज करू शकतो, पण आपल्याला इथे शेजारी बाणावर क्लिक करायचं आहे आणि रिस्टोर. ओके, रिस्टोरला जायचं आणि अपलोड. आता अपलोडला आपण कुठली करणार आहोत ही. इथे तुम्हाला दिसत असेल डाउनलोडमध्ये आपल्याला हीच थीम दिसते. तर ओपन. आता 2 मिनटात ह्या वेबसाईटचा सगळा लुक चेंज होऊन जाईल. तो आता आपल्याला दिसेल. ओके, थीम झालेली आहे रिस्टोर. आता आपली बघा आत्ताची वेबसाईट जी जुनी, हा लुक दिसत होता आधी मगाशी मी दाखवलेला. आता आपण अपलोड केल्यावर रिफ्रेश करायचं हे पेज आणि ही आता आपली वेबसाईट अशी दिसायला लागलेली आहे. ओके, आता इथे कुठल्याच पोस्ट नाही आहेत त्यामुळे ही पूर्ण रिकामी दिसती आहे. पण अशा पद्धतीने तुम्हाला थीम चेंज करायची आहे. ओके, आलंय लक्षात सगळं आत्तापर्यंत. आणि हे झालं की आपल्याला आता इथे काही जायचं नाही आहे. आता आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आहे, एक आपण पोस्ट क्रिएट करूया. ओके, आता इथे मी गेले न्यू पोस्ट गेल्यावर मी इथे टायटल टाकते. आता मी कुठली तरी एक पोस्ट घेते. आपल्या कंटेंट रायटरचे विद्यार्थी भरपूर चांगल्या लेख लिहून पाठवत असतात, तर त्याच्यातलं मी हा एक लेख घेते. सो कंटेंट रायटिंग शिकल्यामुळे तुम्हाला लेख लिहिणं फार सोपं जातं. त्यामुळे कंटेंट रायटिंग जरूर शिका, कारण जर तुम्हाला वेबसाईटवरनं अर्निंग करायचं आहे तर कंटेंट रायटिंग येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो. तुम्हाला ह्याची काहीच गरज लागत नाही, कारण ChatGPTचं जर तुम्ही कंटेंट तसंच्या तसं पेस्ट केलं तर तुमचा ब्लॉग कधीच ॲडसेन्सला अप्रूव्ह होणार नाही. त्यामुळे ओरिजिनल कंटेंटसाठी तुम्ही कंटेंट रायटिंग जरूर शिका. आजवर मी अनेक वर्कशॉप घेतले आहेत. तुम्हाला जर इच्छा असेल ब्लॉगिंगमधून कमाई करायची तर कंटेंट रायटिंग जरूर शिका.
तर हा एक ब्लॉग आहे. या ब्लॉगला मी असंच्या असं ह्याच्यामध्ये पेस्ट केलं. आता हे आहे आपलं हेडिंग. इथे बघा तुम्हाला इथे दिसतंय हेडर. ओके, हेडिंग इथे ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही या ब्लॉगला सजवू शकता. म्हणजे इथे तुम्ही पहा बोल्ड, इटॅलिक किंवा काय जसं हवं आहे तसं सजवू शकता. इथले ऑप्शन तुम्ही चेक करून बघा, फार काही अवघड नाही आहे, तुम्हाला सहज समजून जाईल. मग फॉन्ट साईज कमी जास्त करायची आणि इथे तुम्ही बघा फॉन्ट्स वगैरे तुम्हाला काही ॲड करायचे असतील तर तुम्ही इथून करू शकता. ओके, तुमच्या कम्प्युटरवर जे फॉन्ट लागणार आहेत ना तेच असतात. सो सध्या मी मराठी हाच ठेवते आहे. तुम्ही मराठीचे वेगळे फॉन्ट पण इथे डाउनलोड करून वापरू शकता. ओके, अंडरलाईन वगैरे. सो या गोष्टी सगळ्या तुम्ही ट्राय करू शकता. टेक्स्ट कलर चेंज करू शकता. सो हे बघा आता इथे दिसून जाईल. हे झालं की तुम्हाला आता महत्त्वाचं की टायटल. आता टायटल करताना बरेच जण काय करतात की मराठीमध्ये टायटल लिहितात. सो मराठीमध्ये टायटल लिहिलं ना तर प्रॉब्लेम काय येतो, आपल्या ज्या लेख लिहिताना जी लिंक आहे ती लिंक खूप अशी मोठी दिसते. म्हणजे आता ही बघा, याला एक टायटल लिहिलं होतं तर हे शेवटी आहे ना, हे शेवटी खूप अशी अशी हे दिसते, शेपटी दिसते. पण आपल्याला असं टायटल हवं असतं. हे खालचं टायटल बघा, हे बघा mobileaddiction.html. सो हाच आपल्या लेखाची लिंक हवी आहे. ही लिंक किती बेकार दिसते बघा. हे कॅट 20 असं आलंय. तर अशी जर अशी लिंक कधी येते, ज्या वेळेला तुम्ही मराठी टायटल टाकता. पण ज्या वेळेला इंग्लिश टायटल आपण टाकतो त्यावेळेला ती करेक्ट लिंक येते. ही अशी लिंक येते mobileaddiction.com. सो आपल्याला अशी लिंक हवी आहे. त्याच्यासाठी काय करायचं, आपण इथे काय टाकणार आहोत, मोबाईल ॲडिक्शन. ओके, झालं. सो आता हे झालं, आपलं टायटल टाकून झालं, हा लेख रेडी झाला. आता आपल्याला एक फोटो टाकायचा आहे. फोटो म्हणजे थंबनेल. तर हा थंबनेल टाकण्यासाठी आपण ChatGPTचा इथे उपयोग करू शकतो. सो मी एक ऑलरेडी थंबनेल बनवून विचारून ठेवला होता ChatGPTला, मोबाईल ॲडिक्शनवर एक थंबनेल बनव. सो ही मी त्याला कमांड दिली होती आणि मग त्यांनी मला एक छान थंबनेल बनवून दिला. सो तो तसाच्या तसा मी ह्याच्यावर अपलोड करते आहे. तर हे अपलोड झाल्यावर आपल्याला इथे लार्ज साईज करायची आहे. हा मीडियम साईज आहे, तर आपण इथे करूया लार्ज किंवा एक्स्ट्रा लार्ज. सो मी सध्या एक्स्ट्रा लार्ज करते. आणि दुसरं सेटिंग म्हणजे हे सेटिंग टाकायचं. इथे महत्त्वाचं आहे, मोबाईल आपल्या लेखाचं जे नाव आहे ते इथे टाकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा, अल्ट टेक्स्ट हे विसरू नका. तुमच्या लेखाचं जे मेन कीवर्ड्स किंवा जे तुमचं नाव आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. आणि अपडेट. सो हे पण आपण हे लिहिताच आपण SEO पण करतोय, लेख लिहिताच. सो आलंय लक्षात. सो हे आपण टाकून दिलं. ओके, हे मध्ये इथे आलं. ओके, आपण हे परत चेंज करू शकतो. आता तुम्हाला इमेज कुठे टाकायची आहे ना, हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. लेखाच्या वर टाकायची आहे का, पॅरेग्राफमध्ये टाकायची आहे का, आणखीन कुठे टाकायची आहे हे तुम्ही सहज ठरवू शकता. मध्ये टाका, काही जण वर टाकतात, काही जण खाली टाकतात. सो मी जनरली इथे मध्ये टाकते. हे झाल्यानंतर आपल्याला इथे लेबल्स बनवायचे आहेत. लेबल्स हे एकदाच बनवायला लागतात, दरवेळेला बनवावे लागत नाहीत. तर आपण याच्यामध्ये कुठले टाकणार आहे न्यूज. तर मी जसं म्हणलं की ट्रेंडिंग न्यूज, पहिलं लेटर कॅपिटल टाका, नंतर हेल्थ न्यूज. अजून कुठलं टाकूया, स्पोर्ट्स न्यूज, नंतर ब्युटी टिप्स न्यूज. हे अशा प्रकारचे जरा लेबल्स टाकूया. सो हे आत्ता सध्या राहू द्या, नंतर तुम्ही पुढे सिलेक्ट करू शकता. तो झालं. हे टाकले, हे जरा जागा ठेवायला लागेल, मग ते रेड निघून जाईल.
ओके, आता खाली महत्त्वाचं आणखीन आहे की परमालिंक, हे खूप महत्त्वाचं आहे. तर तो ऑटोमॅटिकली बघा काय त्यांनी घेतलं, mobileaddiction.com, इथे वाचा. आणि हे जर मी मराठीत लिहिलं तर ते मोठीच्या मोठी लिंक जाईल. सो आत्ता आपल्याला हीच लिंक आहे. कस्टम लिंक हवी असेल तर ती पण देऊ शकतो, मग त्याच्यात तारीख बिरीख काही येत नाही, ही पण आपण देऊ शकतो. ह्याच्या स्पेस नाही ठेवायचं, महत्त्वाचं. बस एवढं पण देऊ शकतो. मग आपलं जे तारीख वगैरे आहे ते पण येत नाही. हे ह्याच्यात बघा तारीख पण दिसतीये, सो इथे तारीख येणार नाही, असं टाकू शकतो. सर्च डिस्क्रिप्शनमध्ये परत तुम्ही तुमच्या मोबाईलचे कीवर्ड लेखाचे कीवर्ड वापरू शकता, जसं मोबाईल ॲडिक्शन वगैरे या गोष्टी इथे कॉपी, इथे हे सेम टाकायचं. आणखीन त्याच्याबद्दल काय दिलं आहे मग या लेखामध्ये त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. ओके, डोळ्यांच्या समस्या, सो हे पण तुम्ही लिहू शकता मराठी इंटू इंग्लिश, कारण कधीकधी हे पण शोधले जातात, मराठी कीवर्ड्स पण शोधले जातात. सो फक्त मराठी शब्द टाकू नका, पण मराठी इन इंग्लिश असं टाकू शकता या सर्च डिस्क्रिप्शनमध्ये. सो हे झालं की झालं. मग आपलं कसं दिसेल आर्टिकल तो दाखवतो प्रिव्ह्यूमध्ये. सो असं आपलं आर्टिकल आता इथे दिसणार आहे. हे बघा किती एकदम प्रोफेशनल इथे दिसते की नाही. सो आता आपण काय करूयात, हे तसंच पब्लिश करायचं. दिस विल पब्लिश दिस पोस्ट ऑन युअर ब्लॉग, कन्फर्म येस. अशा प्रकारे आपलं पहिला आर्टिकल हा पब्लिश झालेला आहे. ओके, आता समजा तुम्हाला ह्याला एडिट करायचं आहे, ते एडिट पण करू शकतो तुम्ही. पुन्हा ह्याच्यावर क्लिक करायचं आणि याच्यातलं काही राहिलं असेल, काही डिलीट करायचं असेल, आता मी इथे फुल स्टॉप देते, इथे फुल स्टॉप राहिलेत तर मग मी इथे परत अपडेट करायचं. अपडेट झालं की ते ॲटोमॅटिक ब्लॉगवर पण अपडेट होऊन जातं. सो हे लक्षात ठेवा, याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे. आता इथे डेट वगैरे दिसते, नंतर किती व्ह्यूज आले इथे दिसतात. आता समजा मी इथे पाहिलं, आता इथे बघा आपलं अजून पब्लिश झालेला आर्टिकल आला नाही आहे, तर हे रिफ्रेश करूया आणि अशा प्रकारे पहिलं आपलं आर्टिकल येणार. आता आपण मगाशी बघा 10 संख्या लिहिली. सो असे 1 2 3 4 अजून 2-4 लेख आपण पब्लिश केले की हे सगळे इथे येऊन जाणार खाली खाली. ओके, या पेजवर. सो अशा पद्धतीने आपल्याला आपलं आर्टिकल दिसणार आहे. याच्यावर क्लिक झालं की अख्खच्या अख्खं आर्टिकल ही बघा किती छान दिसतीये. आणि हे आपलं आर्टिकल, इथे लेखिकेचं नाव पण आले, इथे पण तुम्हाला दिसेल बघा, यू मे लाईक. सो इथे तुमच्या ज्या कमेंट वगैरे आहेत त्या सगळ्या इथे दिसणार. सो अशा पद्धतीने आपलं हे एक मस्तपैकी एक आर्टिकल आपण पब्लिश केलं आणि आपण आलो होमला. आता आणखीन काही सेटिंग आहेत ह्याच्यावर केल्यावर हे आर्टिकलचं तुम्हाला कळलं पब्लिश कसं करायचं. आता ज्यावेळेला आपण स्टॅट्समध्ये जातो त्यावेळेला याच्यामध्ये आपल्याला काही जर हे असेल व्ह्यूज वगैरे दिसतात. आता इथे बघा आपण एक पोस्ट टाकली आहे, आत्ता हा 1 लागला तर 1 पोस्ट दिसली आहे. आता हे व्ह्यूज आहेत, इथे किती दिसत आहेत. आता मी 6 टाइम्स हे आत्ता क्लिक केली आपली वेबसाईट, त्यामुळे लगेच 6 व्ह्यूज आले. ही लिंक जर मी या आर्टिकलची शेअर केली तर हे व्ह्यूज आणखीन वाढत जाणार. ओके, 3 आले, मग 4 आले, 5 आले. किती व्ह्यूज आहेत, 11 मार्चला किती व्ह्यूज आले, 12 मार्चला. सो सगळंच्या सगळं तुम्हाला इथे ॲनालिसिस दिसणार. इथे बघा व्ह्यूज. ओके, हे लेटेस्ट पोस्टचे व्ह्यूज आहेत आणि हे पूर्ण वेबसाईटचे व्ह्यूज आहेत की किती दिसले तुम्हाला व्ह्यूज. अशा पद्धतीने बघा 3 व्ह्यूज आत्ता काउंट झालेत त्यांचे. पेजेस आता आपण ॲड करूया. ओके, सो अशा पद्धतीने हे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला प्रॉपर तुमच्या ब्लॉगचं दिसतं, त्यामुळे तुम्हाला कळतं की किती व्ह्यूज आले, किती नाही आले. सो अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये दिसतं. इवन मोबाईलवर पण आपल्याला ही वेबसाईट अशीच चांगली दिसेल. ओके, काही कमेंट्स असतील तर त्या इथे दिसतील. या आर्टिकलला समजा कोणी काही कमेंट टाकल्या रीड करून तर त्या तिथे दिसतील. सो अशा पद्धतीने आपल्याला हे आर्टिकल पोस्ट करून अशी वेबसाईट आपल्याला बनवायची आहे.